एका सेटवर लक्ष्मी नाराज झाली. जाताना लक्ष्मी बोलली की मी जात आहे आणि माझ्या जागी नुकसान येत आहे. तयार हो, परंतु मी तुला शेवटची भेट आवश्यक देऊ इच्छिते. माग, जी काही तुझी इच्छा आहे ते माग. सेठ खूप समजदार होता. त्याने जात असलेल्या लक्ष्मीला विनंती केली की नुकसान येत आहे तर त्याला येऊ द्या, परंतु माझ्या कुटुंबातील प्रेम सदैव टिकून राहू दे. बास, माझी फक्त हीच इच्छा आहे. लक्ष्मी तथास्तु म्हणून तिथून निघून गेली. काही दिवसानंतर सेठची छोटी सून खिचडी बनवत होती. तिने खिचडीमध्ये मीठ टाकले आणि बाकी कामे करू लागली. तेव्हा सेठची दुसरी सून तिथे आली आणि तिनेही चाखून न पाहता खिचडीत मीठ टाकले आणि तिथून निघून गेली. या प्रकारे तिथे तिसरी आणि चौथी पण सून आली आणि त्याही मीठ टाकून निघून गेल्या. त्यांच्या सासूने पण असेच केले. संध्याकाळी सगळ्यात आधी सेठ आले. सेठने जसे पहिला घास घेतला त्यांना समजले की खिचडीत मीठ खूप जास्त आहे. सेठला समजले की नुकसानने घरामध्ये प्रवेश केलेला आहे. सेठने शांत राहून ती खिचडी खाल्ली आणि तिथून निघून गेले. यानंतर त्यांचा मोठा मुलगा आला. त्यालाही जाणवले की खिचडीत मीठ खूप जास्त झाले आहे. मुलाने विचारले की वडील जेवण करून गेले का? काय बोलले ते? सगळ्यांनी उत्तर दिले की वडील आत्ताच जेवण करून गेले आहेत आणि त्यांनी काहीच बोलले नाहीत. आता मुलाने विचार केला की वडील काहीसुद्धा बोलले नाहीत तर मी पण गप्प काहीही न बोलता खातो. या प्रकारे घरातील इतर सदस्य पण एक एक जण आले. सगळे पहिले कोण जेवले त्याबद्दल विचारायचे आणि गप्प जेवण करून निघून जायचे. रात्री नुकसान हात जोडत सेठजवळ आला आणि सेठला म्हणू लागला की मी जात आहे. सेठने विचारले का? तेव्हा नुकसान बोलला, तुम्ही सर्वजण 1 किलो तरी मीठ खाल्ला आहात, परंतु वाद भांडण अजिबात झाले नाही. इथे माझं काहीच काम नाही. मित्रांनो, ही कथा सांगते की जिथे प्रेम असते तिथे लक्ष्मीचा वास सदैव राहतोच. तेथील शांती कधीच भंग नाही होऊ शकत. तिथे नुकसान कधीच थांबू शकत नाही. तिथे भांडण होऊच शकत नाही. तिथे नुकसानीचा प्रश्नच उपस्थित राहू शकत नाही. मित्रहो, या गोष्टी लक्षात ठेवला तर तुमच्यातील प्रेम कधीच संपू शकत नाही. मग ते परिवारातील असो, मित्रांमधील असो किंवा नात्यांमधील असो. एकमेकांसोबत मोकळेपणाने बोला. एकमेकांच्या भावनांना समजा. छोटा असो वा मोठा, परिवारातील त्याच्या महत्त्वाला समजा. प्रत्येक सदस्यासोबत प्रेम आणि सन्मानाने वागा. बोला. एकमेकांना वेळ द्या, लक्ष द्या. मिळून मिसळून काम करा आणि एकमेकांची मदत करा. लक्षात ठेवा की नाती जपण्यासाठी कधीकधी मुकं आणि कधीकधी बहिरं बनायला लागतं. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळी उत्तर देणं गरजेचं नसतं. बऱ्याच वेळेला शांतपण बसावे लागते. काही सुंदर सुंदर गोष्टी बोल कुटुंबाला आणखीनच सुंदर बनवायला मदत करतील. मातीचे भांडे आणि परिवाराची किंमत फक्त बनवणाऱ्यालाच माहीत असते. तोडणाऱ्याला त्याची किंमत नसते. परिवारात कायदा नाही तर व्यवस्था असते. परिवारात सूचना नाही तर समज असते. भीती नाही तर विश्वास असतो. नाती निभावणे हे आपल्याला लहान मुलांकडून शिकले पाहिजे. जरी ते भांडण करत असतील तरी ते फक्त 1-2 तासासाठी, नंतर परत ते एकत्र येतात. नाती स्वार्थासाठी नसतात, तर नाती ही साथ निभावण्यासाठी असतात. नाती ही कुलुपासारखी असतात, ज्यांना चावीने उघडलात तर प्रत्येक वेळी कामाला येतील आणि हातोडीने उघडलात तर एकदाच कामाला येतील. आपल्या परिवारासोबत नेहमी मिळून मिसळून राहा, कारण पाने ही फक्त झाडावरच सुरक्षित राहतात. तुटलेल्या पानाला नेहमीच जाळलेच जाते. द्राक्षाच्या घडाची किंमत आणि विखुरलेल्या द्राक्षांची किंमत यामध्ये नेहमीच द्राक्षाच्या घडाच्या किमतीला जास्त मान असतो. याप्रमाणे परिवारासोबत राहणाऱ्यांचा मान अधिक आणि परिवारातून वेगळे राहणाऱ्यांचा मान कमी असतो. उत्तम नाती हवी तर त्यांना एकदम मनापासून जपा. लाजवाब मोती किनाऱ्यावर नाही भेटत,
चांगल्या नात्यांचा हा मंत्र आहे. चूक तुमची असो वा माझी, नातं तर आपलं आहे ना. परत भेटूया मित्र हो पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि नेहमी हसत रहा. धन्यवाद.